संतपीठ 45 कोटीचं बांधलं, त्याच्यामध्ये काय ठरलेलं होतं? मला दत्ता काका म्हणायचं की दादा आमच्याकडे ते करा, प्रवचनकार निर्माण झाले पाहिजे, कीर्तनकार निर्माण झाले पाहिजेत, महाराष्ट्राला त्यांची गरज आहे, वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे, साधू संतांचा महाराष्ट्र आहे, तो विचार पुढच्या पिढीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे, अशा पद्धतीची त्याची मागणी होती. माझ्याकडे तर तो ठराव आहे, ज्यावेळेस हे सगळेजण सभागृहामध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्या सगळ्याचा ठराव केलेला होता आणि तो ठराव मंजूर केला. परंतु आज तिथं आपण काय बघतो? आज तिथं माझ्या माहितीप्रमाणे CBSE स्कूल सुरू केलेलं होतं. करायचं काय ठरवलेलं होतं? त्या परिसरामध्ये आपण चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम काय करायचा होता की एक सल्लागार, प्रवचनकार, कीर्तनकार, तबला वादक, पखवाज वादक, हार्मोनियम वादक आणि मुख्य लिपी, अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या होत्या. आणि चिखली येथील गट नंबर 1653 मध्ये संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावाने ह्या संतपीठाची स्थापना केली. आज तिथं मोठे मोठे महाराज लोक, अनेक दिग्गज लोक, त्यावेळेस असं ठरलं होतं, मला आठवत आहे, संप्रदाय दिग्गजांपैकी मारुती महाराज कुरेकर, रामकृष्ण महाराज लवतीकर, किसन महाराज साखरे, बंडा तात्या कराडकर, डॉक्टर रामचंद्र ढेकळे, प्राध्यापक सदानंद मोरे यांच्यासारख्यांचं सहकार्य घेण्याचं मान्य केलेलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये इथं वेगळ्या प्रकारची कंपनी स्थापन करण्यात आली आणि CBSE शाळा सुरू केली. पण गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा या धार्मिक ग्रंथावर आधारित अभ्यासक्रमाचा कुठेही थांग पत्ता नसल्याचं संतपीठ नावापुरतं राहिलं. हे कुणाचं पाप आहे? कुणी केलं? का केलं? महाराष्ट्रवादी रे.